Okay, we have to last lecture we have to discuss about the food preservation technique. In the food preservation technique, we have to discuss the three types of the food preservation techniques, such as the traditional techniques, then curing technique, then the modern industrial technique. So these three techniques we have to discuss into the food preservation technique. Okay, in this lecture we have to discuss about the फूड प्रोसेसिंग अँड प्रिझर्वेशन मेथड. तर आपल्याला या लेक्चरमध्ये आपल्याला पाहिजे की फूड प्रोसेसिंग आणि प्रिझर्वेशन मेथड कोणकोणत्या आहे, तर कशासाठी. तर फर्स्ट आहे फ्रूट्स. फर्स्ट इज fruits. The fruits are the juicy edible product of the plant and the trees contain the mature ovary including seeds. आता काही असे जे फ्रूट्स असतात ते त्या फ्रूट्स एक प्रकारे काय असतात की इट इज अ ज्युसी एडिबल प्रोडक्ट. ज्युसी एडिबल प्रोडक्ट्स म्हणजे काय की एक्झाम्पल लाईक ऑरेंज इट इज ऑल्सो दी ज्युसी एडिबल प्रोडक्ट. त्या ऑरेंजमध्ये एक प्रकारचं काय असतं, ज्यूस असतं. त्याच पद्धतीने अँड दी प्रोडक्ट ऑफ प्लांट्स, त्याच पद्धतीने दुसरं एक एक्झाम्पल आहे मँगोमध्ये सुद्धा काय असतं, ज्यूस असतं. अँड द ट्रीज कंटेन दी मॅच्युअर ओव्हरी इन्क्लुडिंग द सीड्स. म्हणजे एक प्रकारे काय की ह्या ज्या ट्रीज आहे तर ह्या ट्रीज इट इज अ मॅच्युअर ओव्हरी इन्क्लुडिंग सीड्स. म्हणजे एक प्रकारचं त्यांच्यामध्ये काय आहे की मॅच्युअर ओव्हरी इन्क्लूड दी सीड्स. म्हणजे त्या फ्रूट्समध्ये एक प्रकारचे काय असतात, सीड्स असतात. त्याच्यामुळं दिस फ्रूट्स आर यूज्ड इन द ज्युसी एडिबल प्रोडक्ट. म्हणजे ज्युसी एडिबल प्रोडक्ट तयार करण्यासाठी आपण कोणत्या फ्रूटचा यूज करतो की ज्या फ्रूटमध्ये एक प्रकारची काय असते, सीड्स असतात, ओव्हरी इन्क्लुडिंग द सीड्स असतात. तर त्या फ्रूटचाच यूज कशासाठी करतो आपण, ज्युसी एडिबल प्रोडक्ट म्हणून आपण काय करतो, यूज करतो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल सांगितले, जसं चिकू आहे त्याच पद्धतीने मँगो, त्याच पद्धतीने ऑरेंज, त्याच पद्धतीने ॲपल्स. तर दिस ऑल आर फ्रूट्स वी हॅव टू यूज ॲज अ ज्युसी एडिबल प्रोडक्ट. म्हणजे ज्युसी एडिबल प्रोडक्ट तयार करण्यासाठी या संपूर्ण फ्रूटचा आपण काय करतो, यूज करतो. देअरफॉर सेकंड पॉईंट इज द फ्रूट्स कंपोजिशन व्हॅरीज विथ द टाईप अँड दी राईपनेस ऑफ दी फ्रूट्स. म्हणजे एक प्रकारे काय की या फ्रूटचं जे कंपोजिशन असतं ते कंपोजिशन कशा पद्धतीने असतं, इट इज व्हॅरीज विथ दी टाईप ऑफ राईपनेस ऑफ दी फ्रूट. म्हणजे तुमच्या फ्रूटचा जे राईपनेस आहे तर त्या या राईपनेसच्या टाईपवर तुमच्या फ्रूटचं कंपोजिशन काय असतं, डिपेंडंट असतं. देन दी फ्रूट्स कंटेन दी वॉटर टू एक्सटेंट ऑफ अबाउट 70 to 90% बाय वेट. म्हणजे एक प्रकारे काय की तुमचं जे फ्रूट्स आहे तर दॅट फ्रूट्स कंटेन द वॉटर टू एक्सटेंड अबाउट दी 70 to 90% बाय वेट. when this extent of the 70 to 90% by weight means in this fruit, therefore the 70 to 90% of water it is dependent by the weight. म्हणजे different types of the fruits containing the weight, and in this containing the weight, the maximum weight of fruit, therefore water content is maximum. Therefore low weight, therefore its water content is low, and therefore maximum water content in the highest weight. म्हणजे जास्तीत जास्त वेट मध्ये वॉटर कंटेंट काय असतं, जास्त असतं. ओके. देन दी ड्राय मॅटर कंटेंट अबाउट दी 10 to 20% इन दी फ्रूट्स. म्हणजे एक प्रकारे काय की तुमच्या फ्रूट्समध्ये जे ड्राय मॅटर्स असतात तर त्या ड्राय मॅटर्समध्ये 10 to 20% इन फ्रूट्स किती असतात, 10 to 20% हे कशामध्ये असतात, तुमच्या फ्रूटमध्ये काय असतं, ड्राय मॅटर. ओके. तर दिस इज द इंट्रोडक्शन ऑफ दी फूड प्रोसेसिंग अँड देन द प्रोसेसिंग. आता आपल्याला काय पाहिजे आहे की प्रोसेसिंग कशा पद्धतीने होते तर ते लक्षात घ्या की फ्रूट हार्वेस्टिंग इज अ मोस्ट कॅरीड आउट बाय हँड पिकिंग. म्हणजे आपल्याला जर ज्युसी एडिबल्स प्रोडक्ट जर तयार करायचे असेल तर पहिल्यांदा आपण काय करतो की फ्रूटचं हार्वेस्टिंग करतो. ओके. फ्रूटचं हार्वेस्टिंग करतो. फ्रूट्स हार्वेस्टिंग इट इज मोस्ट कॅरीड आउट बाय हँड पिकिंग. म्हणजे हाताने आपण ते फ्रूट्स काय करतो, एक प्रकारे हार्वेस्ट करतो. देन मॅच्युरिटी इज द कंडिशन वेन द फ्रूट रेडी टू ईट. म्हणजे एक प्रकारे काय की तुम्ही जेव्हा ते हार्वेस्टर करतात फ्रूट्सला, जेव्हा तुम्ही हार्वेस्टिंग करताना मॅच्युरिटी इट इज अ इम्पॉर्टंट कंडिशन टू फ्रूट रेडी टू ईट. म्हणजे तुम्हाला जे
ज्या फ्रूटचा आपल्याला यूज करायचा आहे कशासाठी, ज्युसी इडिबल प्रोडक्ट तयार करण्यासाठी आपल्याला ज्या फ्रूटचा यूज करायचा आहे तर त्याची मॅच्युरिटी कंडिशन कशी असली पाहिजे की तुम्हाला ते खाता आलं पाहिजे. ओके. और इफ द पीक किंवा तुम्ही ते पीक केल्यानंतर त्याची जी कंडिशन आहे तर ती कंडिशन कशी असली पाहिजे, इट इज रेडी टू ईट म्हणजे तुम्हाला ते लगेच खाता आलं पाहिजे. विल बिकम रेडी फॉर कंजम्पशन ऑन फर्दर रायपनिंग, किंवा काही असे जे कच्ची फळं असतात दॅट इज जे अनरायपन जे फ्रुट्स असतात तर त्या अनरायपन फ्रुट्सला एक प्रकारे आपण काय करू शकत नाही, कंजम्पशन करू शकत नाही. बट इट इज फर्दर ऑन रायपनिंग, पण रायपनिंग नंतर आपण त्या फ्रूटचं काय करू शकतोय, कंजम्पशन करू शकतोय. त्याच्यामुळं आपण पाहिलं की ज्या झाडावरून ज्या कैऱ्या पडतात तर त्या कैऱ्या कशा असतात, अनरायपन असतात. त्याला आपण खाऊ शकतो का, नाही खाऊ शकत. त्याच्यामुळं जेव्हा त्या कैऱ्या या एक प्रकारे जेव्हा त्या रायपन होतील, रायपन म्हणजे काय, पिकतील, त्या पिकल्यानंतरच आपण त्याचा यूज आपण काय करू शकतो, मँगो ज्यूस म्हणून काय करू शकतो, यूज करू शकतो. ओके. दिस इज द second point in the processing of the fruits. Okay. Then third point is ripening is a optimum condition when the color, flavor and texture have developed to their peak level. आता सगळ्यांना माहिती आहे की एक प्रकारे रायपनिंग इज अ ऑप्टिमम कंडिशन. रायपनिंग एक इम्पॉर्टंट कंडिशन आहे कशासाठी, फ्रूटसाठी. इट इज अ ऑप्टिमम कंडिशन when the color flavor and textures have developed to their peak will. म्हणजे तुमचं जे फ्रूट्स आहे तर त्या फ्रूटचं कलर कशा पद्धतीने कलर कसा आहे, त्याच पद्धतीने त्याचं टेक्स्चर कसं आहे, तर टेक्स्चर हळूहळू कशा पद्धतीने मध्ये डेव्हलप होते टू दिअर पीक लेवल. म्हणजे त्याच्या त्या पीक लेवलला त्याचा कलर, त्याचं टेक्स्चर आणि त्याचं फ्लेवर कशा पद्धतीने चेंज होत जात आहे, तर त्यालाच आपण काय म्हणतो, एक प्रकारे दॅट इज द प्रोसेसिंग. त्यालाच काय म्हणतो आपण, प्रोसेसिंग. ओके. This is the processing of the food processing and the preservation method. Okay. Second is storage of fruits. आता तुम्ही फ्रूटचं स्टोरेज कशा पद्धतीने करणार, तर fruit can be stored for the few months either in cold storage or the storage under control atmosphere. म्हणजे एक प्रकारे काय की तुम्ही जे फ्रूट स्टोअर करणार आहे ते स्टोअर फॉर द फ्यू मंथ आयदर इन कोल्ड स्टोरेज, म्हणजे काही महिन्यासाठी तुम्ही ते कोल्ड स्टोरेजमध्ये सुद्धा काय करू शकताय, स्टोअर करू शकताय. ऑर दी स्टोरेज अंडर कंट्रोल दी ॲटमॉस्फिअर, काही अशा ठराविक ॲटमॉस्फिअरमध्ये सुद्धा तुम्ही त्या फ्रूटला काय करू शकताय, स्टोअर करू शकताय. ओके. दिस इज द स्टोरेज ऑफ दी फ्रूट. द टेम्परेचर ऑफ -1 to +20 degrees Celsius and the 80 to 90% relative humidity are normally used for the storing fruit. म्हणजे एक प्रकारे काय की स्टोरिंग फ्रूटसाठी ती जी नॉर्मल कंडिशन आहे तर ती नॉर्मल कंडिशन काय आहे की टेम्परेचर इज अबाउट द -1 to 20 degrees Celsius. म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी फ्रूट्सला स्टोअर करणार आहे तर त्या स्टोअरचं जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर किती असलं पाहिजे, -1 to +20 degrees Celsius. आणि त्या ज्या स्टोअर रूममध्ये, त्या स्टोअरमध्ये त्याची जी ह्युमिडिटी, ती रिलेटिव्ह ह्युमिडिटी काय असली पाहिजे, 80 to 90% रिलेटिव्ह ह्युमिडिटी असली पाहिजे. ओके. आणि या कंडिशनमध्येच आपण फ्रूटला काय करू शकतोय, स्टोअर करू शकतोय. ओके. दिस इज द स्टोरेज ऑफ फ्रूट्स. हे काय आलं तुमचं, स्टोरेज ऑफ फ्रूट्स. नेक्स्ट पॉईंट काय आहे, सिरियल्स. आता पहिला पॉईंट पाहिला आपण फ्रूट्स, आता आपल्याला काय पाहायचं आहे, सिरियल्स. सिरियल्स म्हणजे काय की धान्य, कडधान्य. त्याच्यामध्ये राईस, व्हीट, त्याच पद्धतीने लेग्युम्स, राईस, व्हीट, दिस टू आर दी सिरियल्स. हे दोन्ही पण काय आहे तुमचे सिरियल्स. ओके. द सिरियल्स मीन्स इट इज अ पल्सेस. त्याला दुसरंच नाव काय आहे, पल्सेस. द सिरियल्स आर द चीपेस्ट सोर्स ऑफ द फूड एनर्जी अँड द प्रोटीन कंटेंट. म्हणजे एक प्रकारे काय आहे की सिरियल्स आर द चीपेस्ट सोर्स ऑफ फूड एनर्जी. फूड एनर्जीचा सगळ्यात चीपेस्ट सोर्स म्हणजे कोणता असणार आहे, सिरियल्स. ओके. अँड द प्रोटीन कंटेंट अँड कन्स्टिट्युएंट ऑफ बल्क ऑफ फूड कन्झ्युम बाय द ह्युमन्स. म्हणजे एक प्रकारे काय की तुमच्या सिरियल्समध्ये जे प्रोटीनचं जे कंटेंट असतं तर ते प्रोटीनचं कंटेंट काय असतं, मॅक्झिमम असतं. कशामध्ये, सिरियल्समध्ये. अँड द कन्स्टिट्युएंट द बल्क ऑफ फूड कन्झ्युम बाय द ह्युमन्स. आणि याच्यामध्ये जे कन्स्टिट्युएंट असतात
तर ते प्रोटीन कन्स्टिट्युएंट्स त्याच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे जे कन्स्टिट्युएंट आहे तर दिस कन्स्टिट्युएंट द बल्क ऑफ फूड कंझ्युम बाय ह्युमन्स, याच्यामधले जे कन्स्टिट्युएंट आहे तर ते जास्तीत जास्त प्रमाणात ह्युमन फूड म्हणून आपण काय करतो कंझ्युम करतो. ओके, तर दिस इज ऑल अबाउट दी सिरियल्स इंट्रोडक्शन. देन द सिरियल्स क्रॉप फॉलोइंग. आता सिरियल क्रॉप कोणकोणते आपण पाहतो तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे राईस अँड सेकंड इज व्हीट. दुसरं काय आहे व्हीट. तर त्याच्यामध्ये फर्स्ट पहा की राईस इट इज अ इम्पॉर्टंट फूड क्रॉप विच कल्टिवेटेड ॲज अ पॅटेड. म्हणजे एक प्रकारे काय की हे जे तुमचं राईस आहे, राईस म्हणजे तांदूळ, इट इज अ इम्पॉर्टंट फूड क्रॉप, एक प्रकारचं काय की तुमचं इम्पॉर्टंट फूड आहे विच कल्टिवेटेड ॲज अ पॅडी. म्हणजे ॲज अ पॅडी म्हणून आपण त्याचं काय करतो कल्टिवेशन होतं. दी राईस ग्रेन इज कन्वर्टेड बाय हल अँड ब्रॅन विच आर इनडायजेस्टेबल. म्हणजे एक प्रकारे काय की तुमचे जे तांदूळ आहे किंवा जे राईस आहे ते राईस ग्रेन काय करतात इट इज कन्वर्टेड बाय दी हलमध्ये काय होतं कन्वर्ट होतं अँड ब्रॅन नंतर काय कशामध्ये कन्वर्ट होतं ब्रॅनमध्ये विच इज इनडायजेस्टेबल बाय दी ह्युमनला ते एक प्रकारे काय इनडायजेस्टेबल. ओके, दी राईस ग्रेन ऑलमोस्ट 80% स्टार्च. म्हणजे तुमचं जे राईस असतं तर त्या राईसमध्ये 80% काय असतं स्टार्च असतं. देन 5 to 8% प्रोटीन, आणि त्या राईसमध्ये किती पर्सेंट प्रोटीन असतं 5 to 8% प्रोटीन. देन 10 to 40% ऑफ दी मॉइश्चर, 10 to 40% ऑफ दी मॉइश्चर. त्याच पद्धतीने त्याच्यात मॉइश्चर किती असतं 10 to 40%. ओके, अँड द लेस दॅन 1% ऑफ दी मिनरल्स. त्याच पद्धतीने राईसमध्ये 1% काय असतं मिनरल असतं, पण 1% कसं आहे लेस दॅन 1% मिनरल, म्हणजे 1% कमी मिनरल्स कशामध्ये असतात राईसमध्ये असतात. ओके, तर दिस इज द राईस. देन सेकंडली राईस डिफरंट प्रोडक्ट आर युज्ड इन डेली लाईफ सच ॲज राईस ऑइल यूज ॲज अ कुकिंग ऑइल. म्हणजे या राईस ऑइलचा जो यूज आहे तर वेगवेगळ्या प्रकारच्या डेली लाईफमध्ये आपण काय करतो यूज करतो. तर त्याच्यामध्ये राईस ऑइल इज अ युज्ड ॲज अ कुकिंग ऑइल. म्हणजे कुकिंग ऑइल म्हणून सुद्धा आपण राईस ऑइलचा काय करतो यूज करतो. द राईस ऑइल इज अ युज्ड ॲज अ कुकिंग ऑइल. म्हणजे कुकिंग ऑइलसाठी सुद्धा आपण राईस ऑइलचा काय करतो यूज करतो. त्याच पद्धतीने राईस पॉलिशिंग आर युज्ड ॲज ॲनिमल फीड. म्हणजे एक प्रकारे काय की जे राईसची जी पॉलिशिंग असते तर दॅट राईस पॉलिशिंग आर युज्ड ॲज ॲनिमल फीड. म्हणजे ॲनिमल फीडसाठी सुद्धा आपण राईस पॉलिशिंगचा काय करतो यूज करतो. ओके, दिस इज ऑल अबाउट दी फर्स्ट सिरियल दॅट इज राईस. सेकंड इज व्हीट. दुसरं कोणतं आहे व्हीट. दिस व्हीट इज अ इम्पॉर्टंट सोर्स ऑफ कार्बोहायड्रेट. म्हणजे तुमचं जे व्हीट आहे ते व्हीट एक प्रकारे काय आहे की इट इज अ इम्पॉर्टंट सोर्स ऑफ कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेटचा इम्पॉर्टंट सोर्स कोणता आहे व्हीट. ओके, देन इट इज ग्लोबली इट इज द लिडिंग सोर्स ऑफ व्हेजिटेबल प्रोटीन इन द ह्युमन फूड. म्हणजे एक प्रकारे काय की जागतिक असं एक प्रकारचं महत्त्वाचा सोर्स कशामध्ये येते व्हेजिटेबल प्रोटीन. हे एक प्रकारे काय व्हेजिटेबल प्रोटीन इन दी ह्युमन फूड. माणसाच्या अन्नांमध्ये या व्हेजिटेबल प्रोटीनचा काय होतो यूज होतो. कशामध्ये असतं ते व्हेजिटेबल प्रोटीन व्हीटमध्ये असतं. ओके, इट हॅव्हिंग अ प्रोटीन कंटेंट ऑफ अबाउट 30%. म्हणजे एक प्रकारे काय की तुमच्या व्हीटमध्ये जे प्रोटीनचं प्रमाण असतं ते प्रोटीनचं प्रमाण किती असतं 13%. दॅट इज द 13% विच इज रिलेटिव्हली हाय कम्पेअर्ड टू अदर मेजर सिरियल. म्हणजे दुसऱ्यापेक्षा याच्यामध्ये जे पर्सेंटेज ऑफ प्रोटीन आहे ते पर्सेंटेज ऑफ प्रोटीन काय असतं जास्त असतं कशामध्ये व्हीटमध्ये. बट इट इज रिलेटिव्हली लो इन द प्रोटीन क्वालिटी. पण एक प्रकारे काय की प्रोटीन क्वालिटीमध्ये एक प्रकारे व्हीट काय असतं लो असतं. म्हणजे त्याची जी क्वालिटी प्रोटीनची ती प्रोटीन क्वालिटी काय असते कमी असते. फॉर सप्लाईंग द इसेन्शियल अमायनो ॲसिड. त्याच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे जे अमायनो ॲसिड्स आहेत तर त्या अमायनो ॲसिडला तयार करण्यासाठी व्हीटचा काय होतो यूज होतो. ओके, तर दिस इज द इंट्रोडक्शन पार्ट ऑफ द व्हीट अँड दॅट इज द सिरियल. And last point is when the eaten as the whole grain wheat is a source of multiple nutrient. म्हणजे एक प्रकारे काय की तुमचं जे व्हीट आहे दॅट इटन दी होल ग्रेन. तुम्ही जर संपूर्ण जर व्हीट ग्रेन जर खाल्ले तर याच्यामुळे काय होतं की व्हीट इज अ सोर्स ऑफ मल्टिपल न्यूट्रिएंट. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूट्रिएंटचा एक प्रकारचा सोर्स काय असतं व्हीट. अँड द डायटरी फायबर. त्याच पद्धतीने या व्हीटमध्ये एक प्रकारचे डायटरी फायबर्स असतात. काय असतात डायटरी फायबर
दिस फायबर डायटरी फायबर इट इज इम्पॉर्टंट फॉर दी ह्युमन हेल्थ, म्हणजे ह्युमन हेल्थसाठी हे डायटरी फायबर काय असतात इम्पॉर्टंट असतात. ओके, दिस इज द second point in the cereal, that is the wheat. Okay, next is C part, that is the legumes. पुढचा पार्ट काय आहे फूड प्रोसेसिंग अँड प्रोसेसिंग मेथड मध्ये पुढचा पार्ट आहे दॅट इज द लेग्युम्स. लेग्युम्स बीन्स दॅट इज अ पल्सेस. लेग्युम्सलाच काय म्हणतो आपण पल्सेस. त्याला प्रोटीन कंटेंट ऑफ लेग्युम्स इज अ क्वाईट हाय, म्हणजे एक प्रकारे काय की लेग्युम्समध्ये जे प्रोटीनचं जे कंटेंट असतं ते कंटेंट काय असतं हाय असतं इन द रेंज ऑफ 20 to 40%. म्हणजे लेग्युम्समध्ये जे प्रोटीनचं जे कंटेंट असतं ते कंटेंट किती असतं 20 to 40%, म्हणजे 20 ते 40% एवढं पर्सेंटेज ऑफ प्रोटीन कशामध्ये असतं लेग्युम्समध्ये असतं. अँड हेन्स द लेग्युम्स आर द इम्पॉर्टंट न्यूट्रिशनल कॉन्स्टिट्युएंट ऑफ द डाएट. म्हणजे डाएटसाठी हा जो तुमचा जे लेग्युम्स आहे तर लेग्युम्स काय एक प्रकारे इट इज अ इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युएंट्स, म्हणजे लेग्युम्स इज अ इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युएंट फॉर दी ड्राय, म्हणजे इम्पॉर्टंट न्यूट्रिशनल कॉन्स्टिट्युएंट. म्हणजे लेग्युम्स एक प्रकारे काय की इट इज अ इम्पॉर्टंट न्यूट्रिशनल कॉन्स्टिट्युएंट फॉर दी डाएट. डाएटसाठी एक प्रकारचं इम्पॉर्टंट न्यूट्रिशनल कॉन्स्टिट्युएंट आहे कोणतं लेग्युम्स. देन द लेग्युम्स सच ॲज द चना. आता एक प्रकारे लेग्युम्स म्हणजेच काय की तुम्हाला माहिती आहे की कडधान्य, कडधान्यामध्ये काय येणार आहे की चना, तूर डाळ, उडद डाळ, त्याचप्रमाणे मूग डाळ, मसूर डाळ. तर दिस इज ऑल अबाउट दी लेग्युम्स. हे सगळे काय आहे तुमचे लेग्युम्स. ओके, तर दिस इज ऑल अबाउट दी लेग्युम्स इंट्रोडक्शन. देन दी प्रोसेसिंग. आता आपल्याला पुढे काय पाहिजे आहे प्रोसेसिंग. तर फूड प्रोसेसिंग कशा पद्धतीने होते या लेग्युम्सची ते लक्षात घ्या की सोकिंग इन वॉटर. पहिल्यांदा काय करतो या लेग्युम्सला इट इज अ सोकिंग इन वॉटर टू रिड्यूस दी ऑलिगोसायकराइड अँड फायटिन कंटेंट इन दी पल्सेस. म्हणजे तुमच्या ज्या लेग्युम्समध्ये जे ऑलिगोसायक्राइड आणि फायटिन कंटेंट आहे यांना रिड्यूस करण्याचं काम कशामध्ये होतं सोकिंग प्रोसेसमध्ये होतं. म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या त्या कडधान्यांना दॅट इज द लेग्युम्सला सोक करणार, सोक केल्यामुळे काय होणार आहे की तुमच्या पल्सेस तुमच्या लेग्युम्समध्ये जे कंटेंट आहे कोणकोणते कंटेंट दॅट इज द ओलिगोसायक्राइड and the phytin. These two content are reduces into the soaking process. म्हणजे सोकिंग प्रोसेसमध्ये या दोन्ही पण कंटेंट काय होणार आहे रिड्युसेस होणार आहे. ओके, देन द सेकंड इज जर्मिनेशन अँड स्प्राउटिंग. जर्मिनेशन अँड स्प्राउटिंग द न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ड्यू टू इन्क्रीज इन द रायबोफ्लेविन, कोलाइन अँड द बायोटिन कंटेंट. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जर्मिनेशन अँड स्प्राउटिंग हळूहळू जसं जसं त्या कडधान्यांमधून हळूहळू काय होऊ शकते जर्मिनेशन होऊ शकते किंवा स्प्राउटिंग सुद्धा होऊ शकते. दिस स्प्राउटिंग इट इज इम्प्रूव्ह दी न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू. या स्प्राउटिंगमुळे काय होतं की तुमच्या लेग्युमची जी न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ती न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू काय होते इन्क्रीजेस होते इन द रायबोफ्लेविन, कोलाइन अँड बायोटिन कंटेंट. आणि याच्यामुळं या लेग्युम्समध्ये रायबोफ्लेविन, कोलाइन आणि बायोटिन कंटेंट काय होतात इन्क्रीजेस होतात. ओके, दिस इज द सेकंड पॉईंट. थर्ड पॉईंट इज कुकिंग. आता तिसऱ्यांदा काय करतो आपण की कडधान्याची भाजी करताना तिसऱ्यांदा काय करतो आता कुकिंग करतो. ओके, कुकिंग म्हणजे काय की डिस्ट्रॉय द एन्झाईम इनहिबिटर अँड इम्प्रूव्ह द न्यूट्रिशनल क्वालिटी अँड डायजेस्टिबिलिटी. म्हणजे तुमच्या लेग्युम्समध्ये जे एन्झाईम असतील तर त्या एन्झाईमला डिस्ट्रॉय करण्याचं काम कशामध्ये होतं कोणत्या प्रोसेसमध्ये होतं कुकिंग प्रोसेसमध्ये. अँड इम्प्रूव्ज दी न्यूट्रिशनल क्वालिटी अँड डायजेस्टिबिलिटी. त्याच पद्धतीने कुकिंगमध्ये त्या लेग्युमची न्यूट्रिशनल क्वालिटी काय होते इन्क्रीजेस होते, त्याच पद्धतीने त्याची डायजेस्टिबिलिटी सुद्धा काय होते इन्क्रीजेस होते. ओके, दिस इज द थर्ड प्रोसेसिंग टाईप दॅट इज द कुकिंग. अँड फोर्थ प्रोसेसिंग इज दॅट इज द fermentation process. Okay, it is an important method of the processing to soybean because they cannot be directly used as food to presence of toxic substances. म्हणजे फर्मेंटेशन प्रोसेस मध्ये काय की इट इज अन इम्पॉर्टंट मेथड फॉर प्रोसेसिंग दी सोयाबीन. म्हणजे सोयाबीनच्या प्रोसेसिंग मध्ये फर्मेंटेशन प्रोसेस एक प्रकारचे काय इम्पॉर्टंट आहे. का इम्पॉर्टंट आहे बिकॉज दे कॅनॉट बी डायरेक्टली युज्ड ॲज अ फूड. म्हणजे सोयाबीनला आपण डायरेक्टली ॲज अ फूड म्हणून काय करत नाही यूज करत नाही ड्यू टू प्रेझेन्स ऑफ टॉक्सिक सबस्टन्सेस. का 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 बरं आपण डायरेक्टली सोयाबीनला फूड म्हणून कन्सिडर करत नाही कारण की त्याच्यामध्ये एक प्रकारचे काय असतात टॉक्सिक सबस्टन्सेस असतात. काय असतात टॉक्सिक सबस्टन्सेस. त्याच्यामुळं
आपण पहिल्यांदा काय करतो, सोयाबीनवर प्रोसेसिंग करतो आणि प्रोसेसिंग केल्यानंतरच ॲज अ फूड म्हणून आपण त्याला काय करतो, यूज केलं. जर तुम्ही डायरेक्टली जर तुम्ही त्याला कोणत्याही प्रकारची प्रोसेसिंग न करता जर यूज केलं तर त्याच्यामध्ये जे टॉक्सिक सबस्टन्स आहे ते टॉक्सिक सबस्टन्सेस काय करणार की अनफिट द ह्युमन कन्झम्पशन, त्या ह्युमनचं कन्झम्पशन काय करतात ते अनफिट करतात. ओके, दिस इज द लेग्युम्स अँड दिस इज ऑल अबाउट दी food processing and the processing method. Okay, next is introduction of the beverage. Introduction of beverage. आता तिथं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या बॉटल्स, त्याच पद्धतीने काही सॉफ्ट ड्रिंक्स दिसत आहे. ओके, कोणाला काही वाटलं असेल तर पहा, त्याच्यात घ्यायचं असेल तर याच्यामध्ये काय आहे की बिव्हरेज इज अन पोर्टेबल लिक्विड. बिव्हरेज एक प्रकारचं काय आहे, इट इज अ पोर्टेबल लिक्विड, एक प्रकारचं काय आहे ते पोर्टेबल लिक्विड. इट एक्सक्ल्यूड दी वॉटर, म्हणजे एक प्रकारे काय की तुमच्या ज्या बिव्हरेज आहे तर त्या बिव्हरेजमध्ये वॉटरचं जे प्रमाण असतं ते काय असतं, एक्सक्ल्यूड असतं. ओके, देन द वर्ड ऑफ बिव्हरेज डिराइव्ड फ्रॉम दी लॅटिन वर्ड कॉल दी बिवर, म्हणजे त्याचा जो लॅटिन वर्ड आहे बिवर, तर त्या बिवर पासून बिव्हरेज हा शब्द आलेला आहे, विच मीन्स द रेस्ट. त्याचं मिनिंग काय आहे, रेस्ट. ओके, आता नेक्स्ट पहा की सॉफ्ट ड्रिंक. फर्स्ट पॉईंट काय आहे, सॉफ्ट ड्रिंक. सगळ्यांना माहिती आहे सॉफ्ट ड्रिंक्स काय करतात, इट इज रिफ्रेशिंग द थर्स्ट, क्विंचिंग दी बेव्हरेज अँड एन्जॉय बाय पीपल ऑफ ऑल दी एजेस, कल्चर्स अँड क्लास. म्हणजे एक प्रकारे काय की ह्युमन्स, चिल्ड्रन्स अँड दी ओल्ड एज पर्सन, यू हॅव टू टेकन दिस सॉफ्ट ड्रिंक, देअरफॉर इट इज अ रिफ्रेशिंग देम. त्यांना रिफ्रेश करण्यासाठी या सॉफ्ट ड्रिंकचा काय होतो, यूज करतो. ओके, देन a soft drink is also called as soda, coke, soda pop, fizzy drinks and the seltzers and minerals. This is all about the soft drinks. हे संपूर्ण काय आहे तुमचे सॉफ्ट ड्रिंक्स. ओके, इथं दिलेले पहा, कोका कोला, वेगवेगळ्या प्रकारचे सोडा पॉप, कोक, फिझी ड्रिंक्स अँड सेल्झर्स, मिनरल्स. ओके, दिस इज ऑल अबाउट दी सॉफ्ट ड्रिंक्स is a beverage that typically contain the carbonated water, स्वीटनर अँड द फ्लेवरिंग. आणि ह्या बिव्हरेजेसमध्ये टिपिकली काय काय कंटेंट असतं की कार्बोनेटेड वॉटर, स्वीटनर अँड द फ्लेवरिंग. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा तुम्ही कोका कोलाची बॉटल जर ओपन केली की ओपन केल्यानंतर डायरेक्टली लगेच काय होतं, बाहेर फेस येतो. तो फेस कशामुळे येतो, कारण की त्या कोका कोला वॉटरमध्ये काय स्टोर असतं, कार्बोनेटेड वॉटर स्टोर असतं. काय असतं, कार्बोनेटेड वॉटर. आणि ते कार्बोनेटेड वॉटर जेव्हा तुम्ही बॉटल ओपन करणार तर ते कार्बोनेटेड वॉटर डायरेक्टली काय येतं, बाहेर येतं. ओके, दिस इज द कार्बोनेटेड वॉटर. त्याच पद्धतीने स्वीटनर, आर्टिफिशियल स्वीटनर सुद्धा या तुमच्या कोका कोला, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सॉफ्ट ड्रिंक्स आहेत तर त्या सॉफ्ट ड्रिंक्समध्ये काय केलं जातं, ॲड केलं जातं. कशासाठी की तुमच्या त्या सॉफ्ट ड्रिंकला एक प्रकारची स्वीटनेस फॉर्म करण्यासाठी त्याच्यामध्ये स्वीटनर काय केलं जातं, ॲड केलं जातं. त्याच पद्धतीने फ्लेवर म्हणजे काय की एक प्रकारे तुमच्या सॉफ्ट ड्रिंकला एक प्रकारचं फ्लेवर, टेस्ट तयार करण्यासाठी, टेस्ट प्रोव्हाइड करण्यासाठी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे फ्लेवर्स आहे ते फ्लेवर काय केले जातात, ॲड केले जातात. ओके, दिस इज ऑल अबाउट दी फ्लेवरिंग. ओके, देन दी प्रोसेसिंग ऑफ दी सॉफ्ट ड्रिंक. सॉफ्ट ड्रिंकची प्रोसेसिंग काय ते लक्षात घ्या की मेजर इन्ग्रेडियंट ऑफ दी सॉफ्ट ड्रिंक्स इन्क्लूड दी water, sugar and the sweetener, flavor, emulsion and cloudifies, coloring the agents and preservative and acid, carbon dioxide. म्हणजे एक प्रकारे काय की तुमच्या सॉफ्ट ड्रिंक प्रोसेसेसचा जो मेजर कंपोनंट जे असतं तर ते मेजर इन्ग्रेडियंट्स ऑफ दी सॉफ्ट ड्रिंक इन्क्लूड दी वॉटर, शुगर अँड द स्वीटनर. कोणकोणते लक्षात घ्या की वॉटर, शुगर अँड स्वीटनर, इट इज अ इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट इन दी सॉफ्ट ड्रिंक्स. अँड फ्लेवर दी इमल्शन. त्याच पद्धतीने इमल्शन मेथडनी आपण काय करतो, सॉफ्ट ड्रिंकला फ्लेवर प्रोव्हाइड करतो. त्याच पद्धतीने क्लाउडिफायर्स, सॉफ्ट ड्रिंकमध्ये जे क्लाउडिफायर्स तयार करण्यासाठी सुद्धा आपण त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे क्लाउडिफायर्स काय करतो, ॲड करतो. त्याच पद्धतीने कलरिंग एजंट प्रिझर्वेटिव्ह, तुमच्या सॉफ्ट ड्रिंकला वेगळ्या प्रकारचा कलर फॉर्म करण्यासाठी त्याच्यामध्ये कलरिंग एजंट जे प्रिझर्वेटिव्ह होऊ शकतात त्या कलरिंग एजंट प्रिझर्वेटिव्हला आपण काय करतो, ॲड करतो. अँड ॲसिड अँड द कार्बन डायऑक्साईड, त्याच पद्धतीने काही ॲसिड्स अँड कार्बन डायऑक्साईड यांना सुद्धा आपण कशामध्ये ॲड करतो, सॉफ्ट ड्रिंक्समध्ये. ओके,
the water constituent of the largest component to the extent of 90 to 93%. म्हणजे ह्या तुमच्या सॉफ्ट ड्रिंक्समध्ये वॉटरचं जे कंटेंट असतं ते कंटेंट काय असतं, मॅक्झिमम असतं कशामध्ये, सॉफ्ट ड्रिंक्समध्ये. ओके. द सुक्रोज इज द मोस्ट कॉमनली युज्ड ॲज अ स्वीटनर्स. म्हणजे ह्या ज्या सॉफ्ट ड्रिंक्स असतात तर ह्या सॉफ्ट ड्रिंक्समध्ये सुक्रोज हा एक प्रकारे मेनली आपण काय करतो की स्वीटनर म्हणून काय करतो, यूज करतो. ओके. देन इट कॉन्ट्रीब्यूट टू दी कॅलोरिफिक व्हॅल्यू ऑफ दी ड्रिंक्स. म्हणजे हे जे सुक्रोज आहे हे सुक्रोज काय करतात की तुमच्या सॉफ्ट ड्रिंकची जी कॅलोरिफिक व्हॅल्यू असते, सॉफ्ट ड्रिंकची जी कॅलोरिफिक व्हॅल्यू, तर त्या कॅलोरिफिक व्हॅल्यूला इन्क्रीजेस करण्याचं काम किंवा डिक्रीजेस करण्याचं काम कोण करतं, सुक्रोज करतं. ओके. देन द फ्रूट एक्स्ट्रॅक्ट इट इज अ ब्लेंड ऑफ नॅचरल फ्रूट. म्हणजे फ्रूट एक्स्ट्रॅक्ट ब्लेंड्स ऑफ नॅचरल फ्रूट अँड द सिंथेटिक फ्लेवर मे बी यूज फॉर फ्लेवरिंग दी बिव्हरेजेस. म्हणजे एक प्रकारे काय की सॉफ्ट ड्रिंक तयार करताना फ्रूटचं जे एक्स्ट्रॅक्ट आहे त्याच पद्धतीने ब्लेंड्स ऑफ नॅचरल फ्रूट्स, म्हणजे काही असे जे नॅचरल फ्रूट्स आहेत की त्याला नॅचरली काय केलं जातं, ब्लेंड्स केलं जातं. अँड द सिंथेटिक फ्लेवर, त्याच पद्धतीने काही असे जे सिंथेटिक फ्लेवर्स आहे त्याचा यूज कशासाठी होतो, फॉर दी फ्लेवरिंग दी बिव्हरेज. म्हणजे तुमचं जे बिव्हरेज आहे तर त्या बिव्हरेजेसला फ्लेवरिंग करण्यासाठी या सर्वांचा आपण काय करतो, यूज करतो. कोणकोणते इन्ग्रेडियंट्स, फ्रूट एक्स्ट्रॅक्ट, ब्लेंड्स ऑफ नॅचरल फ्रूट्स, सिंथेटिक फ्लेवर्स, तर दीज आर मे बी यूज फॉर दी फ्लेवरिंग दी बिव्हरेजेस. म्हणजे बिव्हरेजच्या फ्लेवरिंगसाठी या संपूर्ण इन्ग्रेडियंट्सचा आपण काय करतो, यूज करतो. त्याच पद्धतीने सेकंड टाईप, आता आपल्याला काय पाहायचं आहे, सेकंड टाईप पाहायचं आहे. फर्स्ट टाईप पाहिला आपण, दॅट इज अ कार्बोनेटेड वॉटर. सेकंड टाईप काय आहे, बिव्हरेजेसचा स्टिम्युलेटिंग बिव्हरेजेस. सेकंड टाईप काय आहे, स्टिम्युलेटिंग बिव्हरेजेस. आता स्टिम्युलेटिंग बिव्हरेजेस म्हणजे काय की अ बिव्हरेज दॅट raises the level of psychological or nervous activity in the body of any biological system. म्हणजे स्टिम्युलेटिंग बिव्हरेजेस म्हणजे काय की दॅट रेजेस द लेवल ऑफ सायकोलॉजिकल अँड दी नर्वस ॲक्टिव्हिटी इन बॉडी. म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये जी नर्वस ॲक्टिव्हिटी आणि सायकोलॉजिकल ॲक्टिव्हिटी तर त्याला रेजेस करण्याचं काम कोण करतं, हे बिव्हरेजेस करतात. ऑफ एनी बायोलॉजिकल सिस्टीम, कोणत्याही प्रकारच्या बायोलॉजिकल सिस्टीममध्ये जे नर्वस ॲक्टिव्हिटी, तुमच्या बॉडीमध्ये जी नर्वस ॲक्टिव्हिटी आणि सायकोलॉजिकल ॲक्टिव्हिटी, तर त्या सायकोलॉजिकल ॲक्टिव्हिटी आणि नर्वस ॲक्टिव्हिटीला इन्क्रीजेस करण्याचं काम कोण करतं, स्टिम्युलेटिंग बिव्हरेजेस करतात. दिस कॅन बी अ नॅचरल ड्रिंक्स. दिस कॅन बी अ नॅचरल ड्रिंक्स. म्हणजे तुमचे स्टिम्युलेटिंग बिव्हरेजेस एक प्रकारचं काय, नॅचरल ड्रिंक्स आहे. लाईक द टी अँड कॉफी, लाईक द टी अँड कॉफी और दी वॉटर बेस्ड आर्टिफिशियल ज्युसेस. म्हणजे हे बाकीचे सर्व काय आहे की आर्टिफिशियल ज्युसेस आहे. ओके. देन द पर्पज ऑफ दिस ड्रिंक्स आर टू मेक अस टेक अवेक अँड दी अलर्ट. म्हणजे एक प्रकारे काय की या ज्या ड्रिंक्स आहे या ड्रिंकचा पर्पज काय की इट आर मेक अस स्टे अवेक अँड दी अलर्ट. म्हणजे तुम्हाला एक प्रकारे अशक्तपणा किंवा तुम्हाला ताजेतवाने करण्यासाठी या स्टिम्युलेटिंग बिव्हरेजेसचा आपण काय करतो, यूज करतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सकाळी उठल्यानंतर आपण काय करतो, आंघोळ करून नंतर काय घेतो, चहा घेतो. चहा कशासाठी घेतो, कारण की आपल्यामध्ये जे आळस जो आलेला आहे तो आळस झटकण्यासाठी आपण काय करतो, चहा आणि कॉफी घेतो. ओके. तर याचा जो पर्पज आहे तो पर्पज हाच आहे की दिस ड्रिंक्स आर मेक दिस टेक अवेक अँड दी अलर्ट. म्हणजे तुम्हाला एक प्रकारे तडकन असं एक ताजेतवाने होण्यासाठी आपण स्टिम्युलेटिंग बिव्हरेजेसचा काय करतो, यूज करतो. ओके. देन कॅफिन. आता आपल्याला पुढं पहा की कशा पद्धतीने की कॅफिन इट इज अ ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट इन द मोस्ट पॉप्युलर स्टिम्युलेटिंग बिव्हरेजेस. म्हणजे कॅफिनचा यूज आपण कशामध्ये करतो की कॉफीमध्ये यूज करतो, बरोबर. कॅफिनचा यूज कशामध्ये करतो, कॉफी किंवा टीमध्ये. ओके. तर ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट इन दी मोस्ट पॉप्युलर इन स्टिम्युलेटिंग बिव्हरेजेस. म्हणजे स्टिम्युलेटिंग बिव्हरेजेसमध्ये जो ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट असतो तो ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट कोणता असतो, कॅफिन असतो. कोणता असतो, कॅफिन. ओके. नेक्स्ट इज डिझायरेबल इफेक्ट्स. आता तुमच्या जे स्टिम्युलेटिंग बिव्हरेजेस आहे तर त्याचे डिझायरेबल इफेक्ट काय की इट इज स्टिम्युलेशन ऑफ दी सेंट्रल नर्वस सिस्टीम. म्हणजे तुमच्या सेंट्रल नर्वस सिस्टीमला अवेक आणि अलर्ट करण्याचं काम कोण करतं, हे स्टिम्युलेटिंग बिव्हरेजेस करतात. फास्टर दी हार्टबीट. त्याच पद्धतीने तुमची जी हार्टबीट आहे तर ती हार्टबीट
एक प्रकारे काय होते, फास्टर होते. कशामुळं? या स्टिम्युलेटिंग बिव्हरेजेसमुळं. इन्क्रीज द रिस्पिरेशन रेट, तुमच्या रिस्पिरेशन रेटला इन्क्रीजेस करण्याचं काम कोण करतं? हे स्टिम्युलेटिंग बिव्हरेजेस. सप्रेशन ऑफ द ॲपिटाईट, सप्रेशन ऑफ ॲपिटाईट. ओके, दिस इज ऑल अबाउट दी डिझायरेबल इफेक्ट. हे संपूर्ण काय आले तुमचे डिझायरेबल इफेक्ट. नेक्स्ट इज अनडिझायरेबल इफेक्ट. पुढचं काय आहे की अनडिझायरेबल इफेक्ट. द अनडिझायरेबल इफेक्ट सच ॲज द हेड ॲचे ऑन विड्रॉल, हेड ॲचे ऑन विड्रॉल. म्हणजे एक प्रकारे काय की डोके दुखणे, त्याच पद्धतीने अशक्तपणा वाटणे, हे कशाचे लक्षणे? अनडिझायरेबल इफेक्ट ऑफ दी स्टिम्युलेटिंग बिव्हरेजेस. जर तुम्ही जास्त प्रमाणात जर चहा किंवा कॉफी पित असाल, त्याच्यामुळे काय होऊ शकते की तुमचं डोके दुखू शकते किंवा अशक्तपणा सुद्धा येऊ शकते. त्याच पद्धतीने इनफर्टिलिटी, म्हणजे त्या माणसामध्ये इनफर्टिलिटी सुद्धा तयार होऊ शकते. ज्याला चहा किंवा कॉफी पिण्याचं जर प्रमाण जर जास्त असेल तर त्याला इनफर्टिलिटीचा सुद्धा त्रास होऊ शकतोय. ओके, देन दी बर्थ डिफेक्ट. त्याच पद्धतीने जर जास्तीत जास्त प्रमाणात जर तुम्ही चहा जर पिला, कॅफिन जर कन्झम्पशन जर केलं, तर याच्यामुळे काय होऊ शकते की बर्थ डिफेक्ट, म्हणजे तुमची जी प्रजनन क्षमता आहे तर ती प्रजनन क्षमता सुद्धा काय होऊ शकते, कमी होऊ शकते. त्याच पद्धतीने इन्सॉम्निया, म्हणजे इन्सॉम्निया हा एक प्रकारचा डिसीजेस आहे. हा डिसीज सुद्धा कशामुळे होऊ शकतोय? कॅफिन स्टिम्युलेटिंग बिव्हरेजेसचा जर जास्त प्रमाणात तुम्ही जर कन्झ्युम्शन केलं तर याच्यामुळे तुम्हाला इन्सॉम्निया सारखा डिसीजेस सुद्धा होऊ शकते. ओके, दिस इज द इंट्रोडक्शन पार्ट ऑफ द स्टिम्युलेटिंग बिव्हरेजेस. तर त्याच्यामध्ये फर्स्ट पार्ट पाहायचं आपल्याला कॉफी. फर्स्ट पार्ट काय आहे? कॉफी. कॉफीचं जे दुसरं नाव काय आहे की कॉफी अरेबिका. दुसरं नाव काय आहे? कॉफी अरेबिका. दिस इज द नेटिव्ह ऑफ ईस्टर्न आफ्रिका. नेटिव्ह म्हणजे काय की ही जी कॉफी कुठून आलेली आहे? पहिल्यांदी जी कॉफी सापडली ती कुठं सापडली? आफ्रिकेमध्ये. देन द फ्रुट्स अँड लिव्स इटन फॉर दी स्टिम्युलेशन. तर याच्यामध्ये काय की जे काही याचे जे फ्रुट्स असतात, फ्रुट्स, तर ते फ्रुट्स आणि लिव्स हे कशासाठी यूज करतो? इटन फॉर स्टिम्युलेशन, म्हणजे स्टिम्युलेशनसाठी फ्रूट आणि लिव्सचा काय करतो? यूज करतो. ग्रो इन येमेन. ग्रो इन येमेन म्हणजे या कॉफीची जी वाढ आहे ती वाढ कोणत्या देशात झाली? येमेनमध्ये. येमेन इन द 13th सेंचुरी, म्हणजे 13व्या शतकामध्ये याची एक प्रकारे ग्रोथनेस काय झाली? हळूहळू वाढत गेली. कोणत्या देशामध्ये? येमेन. कॉफी इन ब्रिविंग द स्प्रेड टू अरेबियन वर्ल्ड, आणि नंतर हळूहळू ते स्प्रेड होऊन अरेबियन, सौदी अरेबिया सारख्या ठिकाणी गेली. तिथं कोणत्या शतकात गेली ती? 16th सेंचुरी. कोणत्या शतकात? 16th सेंचुरी. देन स्प्रेड टू युरोप इन द 17th सेंचुरी, आणि 17व्या शतकामध्ये संपूर्ण युरोपमध्ये ही कॉफी काय झाली? स्प्रेड झाली. द सेंटर ऑफ ट्रेड दॅट इज अ मोचा अरेबिका इन द 17th सेंचुरी द स्प्रेड टू फ्रेंच, म्हणजे फ्रेंचमध्ये जी मोचा अरेबिया आहे यांनी काय केले की फ्रेंचमध्ये ही कॉफीला काय केले? स्प्रेड केले. अँड दी इन 18 अँड द ब्राझील इन 19, आणि ब्राझीलमध्ये कोणत्या शतकामध्ये ती कॉफी स्प्रेड झाली? 19th सेंचुरीमध्ये. ओके, दिस इज अ फर्स्ट टॉपिक दॅट इज अ कॉफी. ओके, आता आपल्याला पाहायचं आहे की प्रोसेसिंग ऑफ दी कॉफी. प्रोसेसिंग ऑफ दी कॉफी, कॉफीच्या प्रोसेसिंग काय? ओके, नेक्स्ट टाइम वी डिस्कस दी प्रोसेसिंग ऑफ कॉफी.